नमस्कार. आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील लोहिग्रा ह्या गावामध्ये. तर जाणून घेऊ की ह्या ठिकाणी जे पाथरी विधानसभेमध्ये सध्या जे त्यांचं नाव सर्वत्र तुम्ही ऐकत आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून, सईद भैया खान यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे. तर जाणून घेऊ की पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. बरं मामा, ह्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कोणता आमदार आलाय का नाही, का किंवा कोणता खासदार आला नसेल, तर आता तातडीने म्हणजे कालच मला वाटतं भेट दिली तुमच्या गावाला, जे की सईद भाईयांनी लगेच कामाला सुरुवात झाली. काय सांगाल? कामाला सुरुवात झाली. आल्या साहेबांनी पैसे दिले, काही काम करतो म्हणजे वाड्याचं काम केलं. मागून आमदार साहेब हे आले, काहीच केलं नाही. साहेबांना हातात धरला आम्हाला, हे आनंद. बरं ढाकणे दादा, आता पाहिलं तर पाथरी विधानसभेमध्ये 2 वेळा आमदार झाले आणि 3 वेळा खासदार झाले, पण तुमच्या गावाला कदापि एकदा तरी भेट दिली का? काय सांगा? नाही, भेटच झाली नाही. हे वडा काय म्हणाला अहो, भेट जर गेली असती 3दा वरपूर साहेब 10-12 आले, नुसतं बघून गेले, खाली वाकून नुसतं बघून वाकून काय होते. माया मंदिराला पट्टी देतो म्हणजे पावती घेऊन गेले साहेब. 1 रुपया द्यायला नाही, पावती काय नाही. काय काय त्या आमदारानं पावती काय फाडायची, त्याला जर देणं होत नाही तर लोकांची काय हो म्हणायची. आणि इथं येऊन वाड्यात खाली वाकू 10-12 बघून गेला, त्याला रुपया देणं झाला. इतक्या वर्ष झाला आमदार ते, त्याला काहीच झालं नाही. जे की तुम्ही आहे ना मतदान रूपी, जे की गेलेल्या विधानसभेला तुम्ही आहे ना वरपुडकर साहेबांना आशीर्वाद दिला, आता ह्या विधानसभेला कुणाला आशीर्वाद देता? आमचं जे काम करीन त्याला आशीर्वाद देणार. नेमकं आता सध्या सईद भैया काम करतात, कुणाला तुम्ही मतदान करणार? आम्ही सईद भैयाला काम करणार. आमचं मंदिराचं काम आहे खाली, हे वडा करून देणे. आम्ही 100% मतदान करू. बरं दादा, तुम्ही काय सांगाल? तुमचं मतदान कोणाला राहील? तुम्ही गावातले व्यक्तिमत्व आहे. सईद भैयासाठी आम्ही टोटल सगळे गाववाले सगळे सईद भैयासाठी बरं पाहिलं तर आता पाथरी विधानसभेमध्ये आहे ना छोटछोटाले गावं असतात. आता तुमचं गाव आहे जे लोहिग्राम गाव आहे, बरोबर आहे का? त्या गावामध्ये फक्त काल मला वाटते प्रश्न टाकला आणि आज लगेच मार्गी लागला, त्याबद्दल काय वाटतंय? आनंद वाटतंय. त्यांच्या कामाविषयी आतापर्यंत पाहिलं तर त्यांना एकही कोणतं पद नाही, की आमदार नाही, सगळंच पद नाहीये, तरी पण एवढे मोठमोठे कामं करू शकतात. काय सांगेल त्यांच्या कामाबद्दल? त्यांचं काम म्हणजे त्यांचं काम कामच आहे. काल शब्द द्यायला आज यंत्राला पाठवली होती, कामच आहे. कामच आहे त्यांचं. सगळे गाववाले खुशी समाधानी, इकडे पाहुण्या रस्त्याला मुरून हे जे सगळे लोक समाधानी, काही त्याच्यात अडचण येणार नाही. शेत बाहेरच काम करणार. बरं दादा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही आहे ना एका व्यक्तीला मतदान करतात आणि त्यांना आहे ना आपली सेवा करण्याची संधी देतात, पण कदाचित ही सेवा तर काही भेटलीच नाही, संधी तर काही भेटली नाही. काय सांगाल? आतापर्यंत कोणीच नाही. आतापर्यंत बहिष्कार टाकून देखील आमच्या इथं साधा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता देखील आलेला नाही. ते बऱ्याच वेळा मी प्रश्न समोर मांडलेले इथं, पण तितकं सांगूनही कधीच कोणी अन्नगंगेला आले, मीडियावाले आले. त्याचा आम्ही म्हणलं आमचं गाव सुंदर करून उपयोग नाही, आम्हाला रस्ता पाहिजे, रस्त्याचं काम मार्गी लागलं. आता हे गाव सुंदर करण्याचं हे जे काय सय्यद भाईनं धरलं हातामध्ये, ते आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. बरं दादा, बरोबर आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेस आम्ही आहे ना या गोदे काट्याच्या पट्ट्याची भेट घेत होतात, त्या ठिकाणी आहे ना रस्त्याचं काम नव्हतं. आता कुठंतरी रस्ता टाकला, कारण आहे ना ज्या वेळेस गावातून संघर्ष होतं त्यावेळेस काहीतरी काम होतं, आणि आज तुमचा पूर्ण गाव सोबत आहे. खरंच सईद भैयाला मतदान करताना का? काय सांगा? निश्चितच करणार, निश्चित करणार. आमचं काम करा, ते करतील तर आम्ही त्यांचं काम करणार. आज पाहिलं तर सर्वत्र पाथरी विधानसभेमध्ये त्यांची मोठी ताकद झाली आहे, कामाला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी गोरगरीब गरजू व्यक्ती असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल, दवाखान्याचा प्रश्न असेल, ते मार्गी लावतात. त्यांच्याविषयी काय म्हणाल तुम्ही? आता दवाखान्याचा किंवा आरोग्याचा हे सर्व काय मार्गी लावणारच, परंतु आतापर्यंत जेवढे काही कोणी आले असतील, आमदार झाल्यावर तर आलेच नाहीत, पण आमदार व्हायच्या अगोदर कोणी आले असतील तर त्यांनी फक्त पाहायचं आणि तुम्ही सगळेच एकत्रित होऊन करणार का? आमच्यावर विश्वास त्यांनी अविश्वासच दाखवला. जसं की सय्यद भाईनं आमच्यावर जे विश्वास टाकला, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बरं दादा, तुमच्या गावामध्ये मतदान किती असतं? आमच्या गावामध्ये 800-850 मतदान. बरं लोकसभेला मतदान कुणातर्फे झालं आणि किती
मतदान झालं, काय सांगा? आतापर्यंत एकतर्फी मतदान फक्त मोहन फड साहेबाला झालं, त्याच्यानंतर कोणाला एकतर्फी मतदान झालेलं नाही. म्हणजे मोहन भाऊ फड हे विधानसभेला निवडून आले, त्याच्यानंतर तुमच्या लोकांनी आहे ना मतदान केलं नाही आणि बहिष्कार टाकला असं म्हणणं आहे तुमचं. बहिष्कार टाकला. बरं, ह्या वेळेस बहिष्कार टाकणार का मतदान करणार, काय सांगा? आता रोडचं मार्गी काम लागलं आणि हेही काम होत असल्यामुळे बहिष्कार टाकायचा प्रश्नच उद्भवत नाही. बरोबर आहे का? तुमच्या गावाला प्रश्न रस्त्याचा होता, तुम्ही मार्गी लागला नाही. ज्यावेळेस आहे ना सर्वत्र गाव एकत्र आला आणि गावानं आहे ना बहिष्कार टाकला तेव्हा काम झालं. आणि आज जे आहे ना प्रत्येक छोट्या मोठ्या गावामध्ये सईद भैयाचं जे व्यक्तिमत्व सर्व त्यांची टीम आज कामाला लागली आहे आणि काम करूनच दाखवत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शब्द दिला, शब्दाला पाळलं ते नाही. एका शब्दामध्ये ते म्हणजे आम्ही पूर्ण विकासाचे काम पूर्ण करणार. मताचा विषयच नाही, मत कोणालाही करा म्हणले, फक्त काम आम्हाला सांगा आणि कामाचा विषय समोर आणा. कामाला समोरासमोर आले आणि कामाला गती दिली. मग आता भविष्यामध्ये जे की पाथरी विधानसभेचा आमदार म्हणून कुणाकडे पाहता तुम्ही? सय्यद भाईकडे. बरं, सईद भैयाला आमदार करून तुम्ही पाठवणार का विधिमंडळात, काय सांगाल? हो, यस, पाठवणार. बरं, तुमच्या गावामध्ये जे गोळे गाव आहे त्या गावातलं मतदान जवळपास किती, काय सांगाल? 200 मतदान आहे. बरं, जे की लोकसभेला जे मतदान झालं परिपूर्ण मतदान झालं का? पूर्ण मतदान एका बाजूला झालं आमचं. बरं, आता विधानसभेला निश्चितच कुणाच्या बाजूने मतदान होईल, काय सांगाल? सय्यद भाईच्याच बाजूला मतदान आहे पूर्ण गाव. बरं, निर्पणे दादा तुम्ही ह्या ठिकाणी आहे ना तुमची पूर्ण टीम म्हणजे सईद भैयाच्या माध्यमातून तुम्ही ह्या लोहीग्राम या गावामध्ये टीम घेऊन आलात आणि तात्काळ लगेच कामाला सुरुवात होणार आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, सय्यद भाईचं काम बघूनच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद सय्यद भाई आणि एकनाथ शिंदे साहेबांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे की सय्यद भाईला ते पुत्र मानतात, एवढा मोठा आशीर्वाद आहे. आणि सय्यद भाईचं काम आम्ही जवळून बघितलं आणि सय्यद भाईचं काम बघून आम्ही सय्यद भाईच्या मार्गदर्शनाखाली पाथरी मतदारसंघात काम करायला सुरुवात केली. बरं, निर्पणे साहेब काय माहिती का, तुम्ही जे लोकसभेला होतात, लोकसभेला आहे ना तुम्ही दुसऱ्या गटामध्ये होतात, जे की आता सध्याचे जे खासदार असतील त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं. बरं, तुम्हाला काय बरं वाटलं की आता सईद भैयासोबत काम करावं, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये येऊन तुम्ही काम करता, काय सांगा? लोकसभेला कसं होतं की खासदार साहेब आमचे जुने मित्र आहे आणि त्यांना मी शब्द द्यालता. मी अगोदरच जाणार होतो पण त्यांना शब्द द्यालता की साहेब तुमची लोकसभा होईपर्यंत मी जाणार नाही. आणि साहेबाची लोकसभा झाली, ते खासदार झाले. त्याला म्हणलं आता तुम्हाला 5 वर्ष ताण नाही, पुढं काम करा नाही नका करू, पण आम्हाला नवीन चेहरा. म्हणजे कसं झालं की विधानसभेला वारंवार एकच माणूस कंटिन्यू आणि तेच माणसं समोर येईल आणि ते काय करते आले की 5 वर्ष काय देणं घेणं नाही. 5 वर्षात एकदा यायचे, पैसे वाटायचे, दारू पाजायची, लोकांना मतं घ्यायची आणि निघून जायचे. सय्यद भाईसारखा तरुण माणूस आणि कामाचा माणूस आणि विकासाचं त्या माणसासमोर विजन आहे. आजकाल गणपतीच्या आतापर्यंत माझा असा अनुभव आहे की गणपती आला की पुजारी मुंबईला इकडं तिकडं निघून जाते. हे माणूस प्रत्येक गावात जाऊन गणपतीची आरती करून फुलाची पाकळी मदत करणं आणि त्या लोकांना बोलणं. आणि गणपतीचा सण म्हणजे कसा असतो किंवा सगळ्यांना गाठी भेटी. आज तुमच्याकडे विजन आहे, तुमच्याकडे सगळी ताकद आहे, त्या ताकदीचा चांगल्या कामाला वापर करा ना. लोकांची अपेक्षा काय असते, आपल्याकडे येणं, 2 शब्द चांगले बोलणं, गणपतीचं दर्शन घेणं, लोकांची खुशालकी विचारणं. परवाला आले त्यानं खुशालकी विचारले, लोक म्हणले वा आम्ही इथं बरीचशा नाही, आमच्या मंदिराच्या समोर एवढा मोठा खड्डा आहे, आम्हाला जागा नाही, लग्न कार्य करायचं, कुठला कार्यक्रम करायचा तर आम्हाला जागा नाही. तर सय्यद भाईने एका मिनिटात उशीर न करता ते म्हणजे आधी काम करतो आणि पुन्हा मतदान मागतो. आज कामाला सुरुवात झाली. बरं, चव्हाण साहेब तुम्ही पण आलात सोबत, तुम्हाला पण एक पक्षाला जबाबदारी दिली. त्या अगोदर तुम्ही मला बोललात की जे की गव्हर्नर सर होते ते पण शिवसेनेमध्ये होते. त्यावेळेस शिवसेनेची मोठी ताकद होती, जे की त्यावेळेस जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना होती, त्यावेळेस तुमचं मोठं काम झालेलं आहे. त्याबद्दल आता सध्या तुम्ही आहे एकनाथ शिंदे ह्या शिवसेनेमध्ये आहेत, काय सांगाल? नाही, एकनाथ शिंदे मध्ये आम्ही आला त्याचं कारण आहे की आम्हाला कुणी गॉडफादर नव्हता. आम्ही खासदार साहेबांसोबत काम केलं, पण जनमानसाचे जे समस्या आहेत आम्ही ग्राउंड लेवलला ज्या समस्या असतील आम्ही तिथपर्यंत घेऊन गेला तर ते वेळ काढूपणा करू लागले आणि ते कुठल्याही गावामध्ये भेटी नाहीत, गाठी नाहीत. आता 15 वर्षामध्ये कुठल्याच गावामध्ये आले नाहीत आणि ते जनसामान्याचे जे काम आहेत त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत होतं. मग आम्ही पदाधिकारी असून सुद्धा आम्ही तिथपर्यंत गेलं तर आमची कामं होत नव्हती. साधी आम्ही गणपतीची वर्गणीला जरी इतका शाखा प्रमुख गेला 2,500-3,000 रुपयाची जीप करून जायचा
आणि तिथं गेल्यास 500 रुपये किंवा 1100 रुपये त्याला पट्टी द्यायची, ते बी 2-3 तास थांबून. अशी पद्धत होती त्यांची. त्या पद्धतीला आम्ही बी कंटाळून गेला आणि आम्हाला सय्यद भाई सारखा, आता देव तर स्वतः येत नाही, पण देवाच्या रूपामध्ये सय्यद भाई आम्हाला मिळाले आणि देवाच्या स्वरूपात आपण म्हणतो तेव्हा देवाच्या रूपात तर तुम्ही धावून आलात, पण देव साक्षात येत नाही, पण देवाच्या रूपानं सय्यद भाई आले आणि हे कामाला 24 तासाच्या आत कामाला सुरुवात केली. त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि हे सर्वसामान्याचे काम पाहिलेत आणि हे निश्चितच पूर्ण तालुक्यात होणार. आम्ही जिथं जिथं शब्द दिले ते 2-4 दिवसामध्ये मोठी यंत्रणा येऊन सुरू होणार आहेत आणि आमच्या मामाला ते शब्द आम्ही दिलता निरपणी मामानं, आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला इथं पाठवून आम्ही ते कामाला सुरुवात केली आहे. पाहिलं तुम्ही केल्याने होत आहे रे, पहिले केलेच पाहिजे असं एक मन आहे. तर पाहू शकता की पाथरी विधानसभेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आहे ना जे काम आता आडाखाडा आहे तसाच रगडलेला आहे, जे की आतापर्यंत लोकांनी आपल्या मतदानाच्या रूपी जे की आशीर्वाद दिला, जे सध्याचे जे असते जे सध्याचे चालू आमदार त्यांनी कसल्याही प्रकारे काम केलं नाहीये. अशा प्रकारे सर्वत्र तालुक्यातील आणि पाथरी विधानसभेमध्ये सध्या नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे. सय्यद भाई आले 2 दिवसात पण काम करून गेले, अशा प्रकारे मोठी ही पण चर्चा आहे. येणाऱ्या विधानसभेला सय्यद भाईला मोठा पाठिंबा देऊ आणि मोठ्या प्रमाणात मतदान करू, अशा प्रकारे गावकऱ्यांची म्हणणं आहे. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज.